नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत। तर इथे पाहताय तुम्ही, मी जवळून दाखवतेय मी पोहे घेतलेत। नाही मी पोहे ओले नाही बनवणार, मी आज पोह्याचा एक वेगळा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूयात। इथे मी घेतलेली आहे कढई। कढईमध्ये तुम्हाला हवे तेवढे पोहे आधी तुम्ही थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, जास्त नाही, अगदी मंद आच ठेवून यातला पाण्याचा अंश निघून जाईल एवढंच तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। ॲक्च्युली मी करणार आहे पोह्याचा चिवडा। हे दिवाळीचे पोहे नाहीत, आपले खायचे रोजचे पोहे आहेत। याचा मी चिवडा करून दाखवणार आहे तुम्हाला। याला बिहारमध्ये जास्त खाल्लं जातं, बिहार साईडला याला चुरा असे म्हणतात, पण आपण इकडे चिवडाच म्हणूयात, कारण चुरा ही आपली भाषा तरी नाही आणि कोणाला कळणारही नाही। चला तर मग एक 5 मिनिटांमध्ये हे पोहे छानपैकी भाजलेले आहेत। मस्त कढईमध्येच याचा कुरकुरीत आवाज येतो आहे, तुम्ही बघू शकता, कुठेही पाण्याचा अंश राहिलेला नाही। तर आता हे पोहे मी एका ताटलीमध्ये काढून घेणार आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी हे पोहे मला थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत, त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित मी ताटलीमध्ये हे पोहे काढून ठेवलेले आहेत, थोडे पसरवून ठेवलेले आहेत जेणेकरून ते थंड होतील। तर तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। इथे कढईमध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं गोडे तेल, जास्त नाही, थोडंसं तेल पुरेसं होतं। आता यामध्ये ॲड करूयात थोडेसे शेंगदाणे। शेंगदाणे यासाठी की आपण जसं चिवडा करतो, दिवाळीचा असू द्या किंवा कुठलाही चिवडा असू दे, यामध्ये शेंगदाणे तळले तर त्याला चव वेगळी लागते आणि शेंगदाणे तर चिवड्यामध्ये मस्ट असतात। एक 5 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे बघा तळून झालेले आहेत। यामध्ये मी टाकला आहे थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण कढीपत्त्याने याला खरंच खूप सुंदर चव येते, नक्की ट्राय करून पहा। आता हा कढीपत्ता मंद आचेवर साधारण 2 ते 2.5 मिनिटांसाठी तुम्हाला असंच तळून घ्यायचा आहे। तळून घेतला की कढीपत्ता आणि शेंगदाणे दोन्ही एकत्र साईडला काढून टाकायचे आहे। आता कढईमध्ये टाकूयात थोडीशी मोहरी। मोहरी छान फुलली, छान तडतड आवाज आला की त्यामध्ये टाकायच्या आहेत सुक्या मिरच्या। मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही ओल्या मिरच्या वापरल्यात तरी चालेल, पण शक्यतो सुक्या मिरचीचा वापर करा जेणेकरून तो चिवडा खराब होणार नाही। सुकी मिरची टाकल्यावर कमीत कमी 8 ते 10 दिवस हा चिवडा बिलकुल खराब होत नाही। आता थोडासा ठेचलेला लसूण मी यामध्ये ॲड करत आहे, लसणाने याला एक मस्त फ्लेवर येतो। आता यामध्ये घालूयात किंचितशी हळद, अगदी थोडीशी हळद टाकल्यावर एक 5 ते 10 सेकंडसाठी हे थोडंसं हलवून घ्यायचे, जास्त नाही, करपलं नाही पाहिजे। आता एक 10 सेकंडसाठी याला परतल्यानंतर मी यामध्ये आपण जे काही पोहे भाजलेले होते आणि तळलेले शेंगदाणे, कढीपत्ता, हे सर्व मिश्रण मी यामध्ये ॲड करत आहे। आता हे मिश्रण तुम्हाला मस्त एक छोटंसं उलातनं किंवा कुठलाही चमचा घेऊन छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मिश्रण एकजीव होईल याची काळजी घ्या। हे मिश्रण कुठेही हळद एका साईडला राहिली नाही पाहिजे, अशा हिशोबाने हलवून घ्या। नंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाका। मीठ टाकल्यावर एकदा पुन्हा याला मस्तपैकी मिक्स करून घ्या। हा चिवडा जवळजवळ 15 ते 20 दिवस खराब होत नाही, तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता। आपल्या चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून तुम्ही याला खाऊ शकता, किंवा कोणी पाहुणे मंडळी आली तर त्यांना सुद्धा स्नॅक्समध्ये हा चिवडा तुम्ही नक्कीच देऊ शकता। हा पोह्याचा चिवडा जर तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात करून ठेवला तर जवळजवळ 15 ते 20 दिवस तुम्हाला स्नॅक्ससाठी वेगळं काही शोधायचीही गरज पडणार नाही। अप्रतिम लागतो, सुंदर दिसतो, याचा रंग आहे तसाच राहतो, काहीही बदलत नाही। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।